Hello students, welcome to my channel. Today we are going to learn subject maths in Maharashtra Pradnashod Pariksha. Lesson number 2, divisibility test. Second exercise, first example, which of the following number is completely divisible by 2? So let's see divisibility test of 2. A number which has only one of the digits 0, 2, 4, 6 or 8 in its units place is divisible by 2. आता याआधी मी या चॅनलवरती डिव्हिजिबिलिटी टेस्ट टाकलेली आहे 2 ची, ती तुम्ही पाहून घ्या. तरी पण परत एकदा मी तुम्हाला सांगते आहे समजावून. आता पहा काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, तर त्यापैकी कोणता नंबर हा 2 नी डिव्हिजिबल आहे. मग कसं ओळखायचं आपण, जर युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर येत असतील तर तो नंबर कशाने डिव्हिजिबल होत असेल, 2 नी डिव्हिजिबल होत असेल. पाहूया, इथे काय आहे, 1 हा नंबर आहे, म्हणजे हे आन्सर येणार नाही. या ठिकाणी सुद्धा युनिट प्लेसला 1 हा नंबर आलेला आहे, म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही. या ठिकाणी युनिट प्लेसला 6 हा नंबर आलेला आहे, आणि म्हणजेच आपले आन्सर काय येणार आहे, 54,326 इज completely divisible by 2. That means correct option is option number 3rd. Now second question, which of the following number is completely divisible by 3? Let's see the test of 3. If the sum of all digits of a number is divisible by 3, then that number is divisible by 3. म्हणजे आता काय आहे याचा अर्थ, तर 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, तर जो नंबर आहे आता 2568, आता हा जो नंबर आहे, तर आता याच्यामध्ये किती नंबर्स आलेले आहेत, 2, 5, 6, 8. आता याची जर ॲडिशन, जी काही ॲडिशन येत असेल ती जर डिव्हिजिबल असेल कशाने, 3 नी, तर तो नंबर 3 नी डिव्हिजिबल होत असतो. आता पाहूया आपण एक त्याच्यामध्ये आता 4 ऑप्शन आहेत, तर 4ही चौघांची ॲडिशन करून पाहूया आपण. आता त्याच्यातला फर्स्ट नंबर होता 2568. मग त्याची ॲडिशन करून पाहूया काय येते. 2 + 5 किती झाले, 7 झाले. 7 + 6 किती झाले, 13 झाले. 13 + 8 किती झाले, तर 21. मग 21 येतो का 3च्या टेबलमध्ये, 3 7 जा 21. ठीक आहे, म्हणजे आन्सर मिळालं या ठिकाणी आपल्याला. आन्सर काय मिळालं, ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट, म्हणजे इतर ऑप्शन आपल्याला चेक करून पाहायची गरज नाही, वाटल्यास तुम्ही करू शकता. बाकीचे जे नंबर्स आहेत त्याचे ॲडिशन करून तुम्ही पाहू शकता की तो नंबर डिव्हिजिबल आहे का 3 नी. ठीक आहे, पण आता आपल्याला या ठिकाणी ॲडिशन काय मिळाली, 21 ॲडिशन मिळाली, त्याच्यामुळे आपला आन्सर काय आला आहे, ऑप्शन नंबर फर्स्ट. नाव थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4. आता पहा, या ठिकाणी पहिल्यांदा या जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुमच्या लर्न असतील ना, तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आता 4 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट, if the last 2 digits of a number are divisible by 4, then that number is divisible by 4. 4च्या टेस्टमध्ये काय लक्षात ठेवायचं, शेवटचे 2 डिजिट, युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस, शेवटचे 2 डिजिट लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, पाहूया आता शेवटचे 2 डिजिट काय आहेत ते. आता पूर्ण नंबर सुद्धा रीड करायची गरज नाही. आता 39, शेवटचे 2 डिजिट म्हटले ना 39, मग 39 येतात का 4च्या टेबलमध्ये, नाही येत. चला पुढे जाऊया, 32 येतात, हो येतात. 4 8 जा 32. म्हणजे याचं पण आन्सर काय मिळालं आहे आपल्याला, तर ऑप्शन नंबर सेकंड, 8432. नाव क्वेश्चन नंबर 4, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 5. या सगळ्या टेस्ट तुमच्या स्टँडर्ड 5मध्ये झालेल्या आहेत, बरोबर की नाही. चला, a number which has 0 or 5 in its units place is divisible by 5. 5 ची टेस्ट लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. जर युनिट प्लेसला 0 येत असेल किंवा 5 येत असेल तर तो नंबर डिव्हिजिबल होणार आहे. कशाने डिव्हिजिबल होणार आहे, तर 5 ने. चला, आता इथे युनिट प्लेसला काय आहे, 8 आहे,
म्हणजेच हा ऑप्शन येणार नाही. युनिट प्लेसला कुठला नंबर आलेला आहे 0, म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर ऑफ आवर क्वेश्चन. चला जाऊया पुढे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 6. एक्झाम्पल नंबर 5. हां, आता या ठिकाणी 6ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे पाहूया. अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2 and 3 बोथ, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 6. म्हणजे आता 6ची टेस्ट कशी लक्षात ठेवायची, तर तो नंबर 2नी पण डिव्हिजिबल व्हायला पाहिजे आणि 3नी पण डिव्हिजिबल व्हायला पाहिजे. पाहूया, युनिट प्लेस ऑब्झर्व करूया. 2, 8, 6, 6 म्हणजे हे सगळे नंबर 2नी डिव्हिजिबल होणार आहेत. आता काय पाहायचं आहे की ते 3नी डिव्हिजिबल होतात की नाही. मग त्यासाठी आधी काय करावी लागेल, ॲडिशन करावी लागेल. मग याची ॲडिशन काय येते, 5 + 4 9 आले. ठीक आहे, 9 + 3 12, 12 + 2 14, म्हणजे हा नंबर येणार नाही. चला पुढे जाऊया. 6 + 4 10, 10 + 3 किती आले 13, 13 + 8 किती आले 21, किती आले 21. मग 21 येतात का 3च्या टेबलमध्ये? हो येतात. म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड 6438 is completely divisible by 6. So correct option is option number second. Now 6th example.